विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जाणारा प्रश्नाचा प्रकार. तर चला पाहूया आपण. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? तर पहा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. एक टाकी आहे, 750 लिटर तिची कॅपॅसिटी आहे, तिचा 4/15 भाग भरलेला आहे. प्रश्न काय विचारलाय ते फार महत्वाचं आहे. अजून किती लिटर पाणी मावेल? तर पहा, जर टाकीचे आपण 15 समान भाग केले तर त्या 15 भागापैकी 4 भाग भरलेले आहेत, म्हणजे अजून 11 भाग शिल्लक आहेत. 11 भाग शिल्लक आहेत, पण किती पैकी? 15 पैकी. 15 पैकी 11 भाग शिल्लक आहेत, हे आपल्याला पाण्याने भरायचे आहेत. 750 गुणिले 11/15 करा, उत्तर येऊन जाईल. 15 ने 750 ला भाग द्या, 15 5 75, हा 0 आला. 50 गुणिले 11 करा, 11 5 55, 550 लिटर उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. उदाहरण फक्त वेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रकार मी दिलाय, फक्त टाकीच्या ऐवजी पुस्तक आलेले, सोडवण्याची पद्धत तीच असेल. हेच उदाहरण आपण पुन्हा वेगळ्या प्रकारे सोडवू शकतो. 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. एकूण टाकीची कॅपॅसिटी 750 लिटर, त्याला 4/15 ने गुणा, उत्तर येऊन जाईल. 15 5 75, 50 गुणिले 4 200 लिटर, म्हणजे टाकीमध्ये 200 लिटर पाणी भरलेलं आहे. आता अजून किती लिटर टाकीमध्ये पाणी मावेल? तर 750 मधून फक्त 200 वजा करा, उत्तर येईल 550 लिटर. पर्याय क्रमांक 1. जी पद्धत आवडेल ती घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवनवीन ट्रिक्स किंवा मेथड्स जाणून घेण्यासाठी दररोज आपल्या सोबत जरूर राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.